विद्यापीठस्तरीय युवा उत्सवात महात्मा गांधी महाविद्यालय अवस्थानी विविध रंगारंग स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन. पारशिवनी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय विविध स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन VSPM अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन नागपूर कार्यवाह युवराज चालखोर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रणजित बाबू देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लोकचंद्र जाधव, संमेलन प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राकेश कभे, सहसंमेलन प्रमुख प्राध्यापक महेश चोंदे, कोमलचंद राऊत, पुरुषोत्तम धोटे, गंगाधर काकडे उपस्थित होते. विविध रंगारंग कार्यक्रमात विविध सांस्कृतिक स्पर्धक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यापीठातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात विविध स्पर्धेत महात्मा गांधी महाविद्यालय अव्वल स्थानी राहिले. स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक काजल बांबल, रेश्मा झाडे, राजेश्वरी सांगोडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर शिंदे, प्राध्यापक प्रमोद गोरडे, प्राध्यापक डॉक्टर मनीष चव्हाण, प्राध्यापक संदीप भोयर, प्राध्यापिका विजया वानखडे, प्राध्यापक महेंद्र भलमे, प्राध्यापक संतोष ठकरेले, डॉक्टर विलास नागपुरे, प्राध्यापक नितेश विक, प्राध्यापक शिवकुमार माधवानी, प्राध्यापक इम्रान कुरेशी, प्राध्यापक प्रांजली हाडगे, प्राध्यापिका वनिता तांडेकर, प्राध्यापक इंदलसह ज्ञानेश्वर साबळे, विलास पार्लेवार, प्रकाश भैसारे, भागवत दिवटे, सूर्यभान गुन्नाडे, पंचम तिल्लेकर, मनीषा बोरकर, पुष्पा पुसतकर सहकार्य करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी रामू काकडे. त्यांच्या मराठी साहित्याने मराठी भाषेला नवे वळण, नवे दिशा आणि नवी ओळख दिली. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. ही ओळ आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान बाळगायला शिकवते. ज्ञान, कला आणि संस्काराचे सुंदर संगम म्हणजे आपले महाविद्यालय आणि या संगमाचा उत्सव म्हणजे आजचा हा युवा उत्सव सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मराठी स्वराज्य स्थापनेनंतर आपल्या मराठी मायबोलीचा गौरव वाढविला. महाराष्ट्रातून दूर ग्वाल्हेर, इंदोर, धार, देवास, बडोदा, तंजावर इत्यादी मराठी संस्थकांनी शिवाजी महाराजांचे अनुकरण करीत मराठीला प्रतिष्ठान मिळवून दिले. जगातील सुमारे 5500 प्रचलित भाषांमध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा साधारणतः 12वा क्रमांक लागतो. प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता म्हणजेच अभिजात मराठी. अभिजात मराठीला 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा अभिजात